टोरेस प्रकरणात आता ईडीनं एंट्री घेतलेली आहे। मुंबई पोलिसांनंतर आता ईडी पोलीस तपास करणार आहेत। टोरेस गैरव्यवहार प्रकरणी अखेर ईडीनं गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। टोरेस गैरव्यवहार प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन ईडीनं स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपास सुरू केलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, टोरेस गैरव्यवहार प्रकरणामध्ये आता तपासात ईडीची एंट्री होतीये। निश्चितच लागवी आपण पाहतोय की टोरेस गैरव्यवहार प्रकरणामध्ये आता ईडीनं गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। स्वतंत्ररित्या हा गुन्हा दाखल केलेला आहे। याआधी आपण पाहत होतो की आर्थिक गुन्हे शाखेकडनं हा संपूर्णतः तपास केला जात होता, मात्र स्वतंत्ररित्या आता ईडीकडनं गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामुळे ईडी आता पुन्हा एकदा या सगळ्याच प्रकरणामध्ये चौकशी करत मात्र गुन्हा दाखल केलेला आहे। एकूणच आपण पाहतोय की आतापर्यंत 2000हून अधिक लोकांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि तब्बल 35 कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक जी आहे ती करण्यात आलेली आहे। मात्र अनेक आरोपी जे आहेत ते युक्रेनला फरार झालेले आहेत आणि 200 कोटीहून अधिक रक्कम जी आहे ती देखील आता युक्रेनला वळवण्यात आली असल्याची माहिती देखील समोर येत आहे। सध्या आपण पाहतोय की आर्थिक गुन्हे शाखेकडनं आतापर्यंत अनेक ठिकाणी छापेमारी झालेली आहे, तर तब्बल आपण पाहतोय की यामध्ये लाखो कोटीवधी रुपये जे आहेत ते लोकांनी गुंतवले होते आणि लोकांची ही फसवणूक झालेली आहे। रातोरात आपण पाहतोय की हा संपूर्ण प्रकार जो आहे ते उघडकीस आला आणि हा संपूर्ण घोटाळा जो आहे तो समोर आला। मात्र आपण पाहतोय की टोरेसचे अनेक कार्यालय आहेत, अनेक ऑफिस आहेत। मुंबईत आपण पाहिलं तर मुंबईच्या दादर परिसरात असतील, गिरगाव परिसरात असेल किंवा मग आता आपण पाहतोय की कालची जर गोष्ट आपण घेतली तर पोईसरमध्ये म्हणजे कांदिवली इथे असलेल्या पोईसरमध्ये जे कार्यालय होतं तिथे देखील काल आर्थिक गुन्हे शाखेकडनं छापेमारी झाली आणि तिथून देखील मोठी रक्कम जी आहे ती पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। जवळपास आपण पाहतोय की 2 ते 3 दिवसापूर्वी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दादरमधलं जे टोरेसचं कार्यालय आहे तिथे तब्बल 3 ते 4 दिवस मात्र आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडनं छापेमारी सुरू होती। तिथे असलेल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत, मग लॅपटॉप्स असतील, फोन्स असतील किंवा मग इतर डॉक्युमेंट्स असतील, विविध प्रकारची ज्वेलरी असेल, या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ते ताब्यात घेतलेल्या आहेत। जो काही मुद्देमाल आहे तो देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। काल जर आपण पाहिलं जे आतापर्यंत अटक करण्यात आलेले 3 आरोपी आहेत त्यांना देखील काल कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्यांना 18 तारीख पर्यंतची पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे, कारण हा संपूर्णतः मोठा घोटाळा आहे आणि यामध्ये आपण पाहतोय की मोठ्या संख्येने आरोपी आहेत। तब्बल 50हून अधिक लोक जे आहेत ते यामध्ये तपास करतील। मीनाक्षी, या सगळ्याविषयी काही माहिती मिळते का? ईडीचे किती अधिकारी या सगळ्याचा तपास करतील आणि कसा हा तपास सुरू होईल? आज दादरमधल्या कार्यालयात ईडीचे अधिकारी पोहोचणार आहेत का? या संदर्भात काही अपडेट अगदी थोडक्यात? निश्चितच तपासाला आता सुरुवात झालेली आहे ईडीकडनं आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय जिथे जिथे आर्थिक गुन्हे शाखेनं कारवाई केलेली आहे तिथे देखील आता ईडीचे अधिकारी जे आहेत ते पोहोचतील। सध्या आपण पाहिलं तर जी काही डॉक्युमेंटेशन झालेले आहे, जे काही जो मुद्देमाल हस्तगत झालेला आहे, या संपूर्णचा तपास सुरुवातीला ईडीचे अधिकारी करतील आणि त्यानंतर आपण पाहतोय की आणखीन जिथे काही कार्यालय आहेत, छोटे मोठे कार्यालय आहेत, तिथे देखील छापेमारी होणार आहे। त्यामुळे ही सुरुवात आता ईडीकडनं केली जाणार आहे। ईडीच्या अधिकाऱ्यांकडनं हा संपूर्ण तपास होणार आहे। पुढच्या तपासामध्ये ईडीकडनं नेमकी काय माहिती समोर येते हे देखील पाहावं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। मीनाक्षी, मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।